नमस्कार. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे नवीन अपडेट आलेलं आहे काय आहे ते. तर जुनं आपलं अपडेट होतं ते बघा 25.2.8 हे आपलं जुनं अपडेट होतं. आता 25.2.8 जाऊन 25.2.9 आलेलं आहे. तर आपण आता नवीन अपडेट घेऊया आणि त्यामध्ये कोणते कोणते न्यू अपडेट आलेत ते पाहूया. तर हे जे आपलं जुनं पोषण ट्रॅकर आहे ना त्याला डिलीट करायचं आहे, अनइन्स्टॉल करायचं आहे. तर मी आता हे बघा हे अनइन्स्टॉल करून याला अनइन्स्टॉल करते. त्यानंतर आता आपल्याला पुन्हाच प्ले स्टोअरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर इन्स्टॉल करायचं आहे. सर्चवरती क्लिक करून मी पोषण ट्रॅकर हे बघा इथे इन्स्टॉल जे आहे ना ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. जे ओपन आहे त्याच्यावरती क्लिक करूया. while using the app अंगणवाडी वर्कर डन. आता मला लँग्वेज मराठी हवी आहे म्हणून मी मराठीवरती क्लिक करते. हे बघा नंतर मग कन्फर्म. हे बघा आवृत्ती आली आहे 25.2.9. पहिलं आपले 25.2.8 होतं ते आता अपडेट झाल्यावरती 25.2.9 झालेलं आहे. आता मी लॉग इनला क्लिक करते. बघा इथे बघूया की नवीन काय आलेलं आहे. अपडेट चेंज झालेला आहे. हे बघा 15 एप्रिल 2026ला लास्ट अपडेट झालेला आहे. न्यू अपडेट आहे हॉटफिक्स फॉर डाटा सेंच इश्यू. म्हणजेच काय आहे तुम्हाला मराठीमध्ये सांगते. डेटा सिंक समस्येसाठी तात्काळ उपाय. म्हणजेच याचा आता जो डेटा आपला जो प्रॉब्लेम येत होता डेटा भरताना वगैरे त्याबद्दल आता उपाय काढलेला आहे त्यांनी. त्याच्यासाठीच ते अपडेट आलेलं आहे. तर मैत्रिणींनो मी आशा करते की तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी माहिती इतरांपर्यंतही पोचवा. तुम्ही कोणत्या गावातून किंवा मुंबईमधल्या कोणत्या शहरातून माझा हा व्हिडिओ बघताय ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.